भारतीय मराठा महासंघाची अहमदनगर कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून सर्व समाजाला एकत्रित केल्याचे या कार्यकारिणीवरून स्पष्ट होत आहे। भारतीय मराठा महासंघाची स्थापना सर्व समाजाला एकत्र करण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया भारतीय मराठा महासंघाचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांनी व्यक्त केली। सर्व जाती धर्मांना पंथांना घेऊन चालणारी संघटना आहे। मराठ्यांच्या अनेक संघटना ज्याच्या त्याच्या जातीचा उल्लेख करून ज्याच्या त्याच्या जातीच्या साठी कामं करतायत, परंतु भारतीय मराठा महासंघ ही किशनराव वरखिंडे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही अशी संघटना आहे की सर्वांना बरोबर घेऊन चालते आणि त्या दृष्टिकोनातून नगर जिल्ह्यामध्ये आज 4 लोकांच्या आम्ही नेमणुका केलेल्या आहे। शहर अध्यक्षपदी 1, जिल्हा अध्यक्षपदी 1, सरचिटणीसपदी 1 आणि हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करतील आणि भारतीय मराठा महासंघाचं जे काय ध्येय आहे ते साकार करण्याचा प्रयत्न करतील अशी सर्वांकडे मी माझी कळकळीची विनंती आहे। सर्वांनी सहकार्य करावं आणि जे काही आपल्या मागण्या आहेत त्या रेटून धरण्यासाठी त्या शासन दरबारी लावून धरण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढावं अशी अपेक्षा आपल्या सर्वांना करून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी अहमदनगर शहराची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली। अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी सय्यद एजाज, शहर सरचिटणीसपदी शेख जहीर, नगर शहर उपाध्यक्षपदी अकिल शेख व शोएब तांबोळी यांना नियुक्तीचे पत्र यावेळी देण्यात आले। यावेळी सूर्यकांत खैरे, गणेश गोसावी, माजी नगरसेवक विनोद कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आज डॉक्टर आहेर साहेब, आमचे नगरचे वरिष्ठ खैरे साहेब, मित्र परिवार विनोद कदम साहेब, आमचे इम्रान भाई जागीरदार यांना आज मी भारतीय मराठा महासंघचा जिल्हा उपाध्यक्षपद भेटलं मला। मी याच्यासाठी माझं जे पण काम आहे ती माझ्या पद्धतीने करणार। खैरे साहेबचे आशीर्वाद आहे आमच्या बरोबर, मी त्याला पुढे घेऊन जातो। सर्व जाती व धर्माचे लोकांना बरोबर घेऊन हे भारतीय मराठा महासंघ काम करतात आहे। आम्ही त्यासाठी काम करणार आहे पुढे पण। प्रतिनिधी मोहसिन खान, ATV न्यूज, अहमदनगर।